नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे. इकडे फायनली आता पूर्णाजीने सायलीच तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. हो, सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खूण आता पूर्णाजीने सगळ्यांना दाखवत सगळ्यांचे गैरसमज दूर केलेले आहेत आणि अगदी पुराव्यानेशी सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य आता तिने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. तिकडे साक्षीला आता इंडिया सोडून कॅनडाला जायचं असतं आणि त्यासाठी आता इथे सचिन हा तिला काही खोटे प्रॉमिसेस देतो आणि जेव्हा हे सगळं साक्षीच्या समोर येतं की सचिन आपल्याला फसवतोय, तो फक्त पैशांसाठी आपला वापर करतोय, तेव्हा मात्र आता इथे साक्षीने अक्षरशः पुन्हा एकदा सचिनचा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ती सचिनवर हल्ला तर करते, पण या सगळ्यामध्ये सचिन वाचतो का? आणि साक्षीने हल्ला केल्यानंतर सचिन आता साक्षीला सपोर्ट करेल की साक्षीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रेक्षकांनो आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर प्रेक्षकांनो आपण आता मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की पूर्णाजी जेव्हा सायली लहानपणी गाणं म्हणायची चांदूमामाची, तेच गाणं जेव्हा ती चुकीचं बोलायची, सेम गाणं तिकडे तन्वीने म्हणजे सायलीने ते गाणं पुन्हा एकदा म्हणालं आहे. आता सगळ्यांना असं वाटत असतं की हा फक्त निव्वळ योगायोग आहे, पण सायलीला मात्र ह्या गाण्यामध्ये त्या शब्दांमध्ये काहीतरी वेगळंच फिलिंग येत असतं. सायली म्हणते की हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. मला असं का वाटतं की या सगळ्याशी माझा कुठेतरी संबंध आहे. पण आता इथे रविराज आणि अर्जुनने सगळ्यांना बजावून आणि खडसावून सांगितलेलं आहे. इकडे प्रतिमा आता जेव्हा म्हणते की प्रिया ही सदाशिव आणि मैनावती लोखंडे यांची मुलगी आहे, जर ती प्रिया आहे तर मग आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी, आपल्या मुलीचं, आपल्या तन्वीचं काय झालं आपल्याला काहीच माहीत नाही. याच्यावर आता रविराज आणि अर्जुन या दोघांनी सुद्धा सगळ्यांना सांगितलं की या घरात सध्या तन्वीचा विषयच नको, कारण तन्वी ह्या विषयावरून आपल्या घरामध्ये आता जो काही गोंधळ झाला आहे तो पुरेसा झालेला आहे आणि ह्या गोष्टीला 20-22 वर्ष झालेली आहेत. रविराज काका तुला कदाचित आवडणार नाही, पण मी सांगतोय की खरं तन्वीचा आपल्या घरात आता पुन्हा विषय नकोच. रविराज सुद्धा म्हणतात की अर्जुन म्हणतोय ते बरोबरच आहे. गेली 22 वर्ष झाली मी या गोष्टीसाठी आस लावून होतो आणि या सगळ्याचे काय परिणाम झाले, काय भोगावं लागलं, पूर्णाजींची काय अवस्था झालेली आहे. पण रविराजांचा आणि हा अर्जुनचा निर्णय सायलीला अजिबातच मान्य नसतो. सायली म्हणते की असं कसं सोडून द्यायचं, खरी तन्वी कोण आहे, ती कुठे आहे हे आपल्याला शोधून काढायलाच हवं. आणि मला तरी अंदाज आहे की खरी तन्वी कोण आहे ही प्रियाला नक्कीच माहीत असणार आहे. ज्या अर्थी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये तन्वीचं गाठोडं सापडलं, तिचे काही वस्तू सापडल्या, याचा अर्थ ती तन्वी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये होतीच, म्हणजे ती अस्तित्वात आहे, पण आपल्या जवळच आसपासच कुठेतरी आहे, पण ती आपल्याला माहीत नाही आहे. आणि हा विषय असा सोडून कसा चालेल. आणि आता सायली म्हणते की नाही, तुम्ही सगळ्यांनी जरी हा विषय सोडला असला तरी मी नाही सोडू शकत, मी तन्वी कोण आहे तन्वीला शोधून काढणारच. आता सायलीचं इकडे पक्क ठरलेलं असतं की आता काही झालं तरी शोध तन्वी हा ती सुरू करणार आहे. तर इकडे जेलमध्ये प्रियाचे हाल झालेले आहेत. प्रियाला तिकडे जे जेलमध्ये खायला दिलेलं जातं, खायला प्यायला ती खातच नसते. प्रियाने आता इकडे पण केलं आहे की काही झालं तरी जोपर्यंत अश्विन इथे येत नाही, तो माझ्याशी बोलत नाही, तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे. इथे आता जी कॉन्स्टेबल आहे प्रियाला नाश्ता दिलेला असतो, ती म्हणते अगं बाई खाऊन घे ना, एकदा नाश्त्याचा टाईम होऊन गेला की तुला काहीच खायला प्यायला मिळणार नाही. तन्वी म्हणते, मी प्रिया म्हणत असते की मला माहीत नाही, मला जोपर्यंत माझा नवरा इथे येत नाही, माझ्याशी बोलत नाही, तोपर्यंत मी काहीही खाणार पिणार नाही आहे. आता ती म्हणते ए बाई तुला खायचं असेल ते खा, नाही तर उपवाशी राहा, आम्हाला त्याच्याने काहीच फरक पडत नाही आहे. तर इकडे मात्र आता अश्विनने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. अश्विन ते सगळ्यांसमोर अर्जुनला म्हणत असतं की दादा मला काही पेपर्स बनवून हवे आहेत. अर्जुन म्हणतो की कसले कसले पेपर्स हवेत आता. अश्विन म्हणतो की मला घटस्फोट घ्यायचा आहे, मला त्या बबली लोखंडेशी कोणतंही नातं ठेवायचं नाही आहे. मला जर लाईफमध्ये मूव ऑन व्हायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सोडून पुढे जायचं असेल, तर सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे मला तिच्याशी असलेलं नातं संपवावं लागणार आहे आणि म्हणूनच मी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता अश्विनच्या या निर्णयावर सगळेजण खुश झालेले असतात आणि सगळ्यांनाच हा निर्णय पटलेला आहे. तिकडे साक्षी आता प्रचंड घाबरलेली असते आणि ती आता इथे सचिनला फोन करते आणि सचिनला म्हणते की मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे, तू मला आत्ताच्या आता इकडे भेटायला आहे. सचिन म्हणतो की आता घरचं वातावरण थोडंसं खूप वेगळं आहे, विचित्र आहे, मला लगेचच घरातून बाहेर पडता येणार नाही साक्षी. पण साक्षी ऐकायला तयार नसते. सचिन म्हणतो की काय झालं पण आता अचानक तुला काय भेटायचं आहे. साक्षी म्हणते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, अर्जंट आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. सचिन म्हणतो पण साक्षी मला आत्ता घराच्या बाहेर. साक्षी चिडत्याने म्हणते की मला काही माहीत नाही, मला आत्ताच्या आत्ता इथे भेटायला यायचं म्हणजे यायचं. इकडे अश्विन आता अर्जुनकडून घटस्फोटचे पेपर्स बनवून घेतो आणि तो इकडे पोलीस स्टेशनमध्ये येतो, कारण त्याला पोलीस स्टेशनमधून सुद्धा आता परमिशन घ्यावी लागणार असते. आता सगळे गुन्हे प्रियावरचे सिद्ध तर झालेले आहेत, पण आता प्रियासोबत काही घटस्फोट घेण्यासाठी अर्जुनला आणि अश्विनला काही पुरावेसुद्धा सादर करावे लागणार आहेत.
आणि त्यासाठी तिथं अश्विन इकडे पोलीस स्टेशनला आलेला असतो. त्याला काही सह्या हव्या असतात इन्स्पेक्टर सावंत यांच्या. आणि त्याच वेळेला तर प्रिया इथे अश्विनला पाहते आणि ती अश्विनला आवाज देते आणि ती म्हणते, मी म्हणाले होते ना माझा अश्विन येईल, त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, मला माहिती आहे तुम्हाला भेटायलाच इकडे आलेला आहे. आणि ती आता इथे अश्विनला आवाज देते. पण अश्विनला प्रियाशी भेटण्यात आणि बोलण्यात काडीचाही इंटरेस्ट नसतो. अश्विन तिथून सरळ आता निघून चाललेला असतो. प्रिया म्हणते, अश्विन थांब ना, अश्विन थांब, मला बोलायचं आहे, अश्विन प्लीज एकदा थांब माझ्याशी बोल. आणि ती रडायला लागते. अश्विन आता त्याच्या हातामध्ये असलेले पेपर्स घेऊन पुढे येतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी बोलण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. इथे अश्विन म्हणतो की मी इथे तुला ना भेटायला आलोय ना तुझं तोंड बघायला आलोय, मला फक्त घटस्फोट हवा आहे आणि या घटस्फोटावर मला तुझ्या सह्या हव्या आहेत. प्रिया म्हणते, अश्विन नाही, तू असं करू शकत नाही, अश्विन माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, अश्विन अश्विन प्लीज ऐकून घे. अश्विन मात्र ते ऐकायला तयार नाही आहे. अश्विन म्हणतो की गप गुमाणी या पेपरवरती सह्या कर. प्रिया मात्र ते अश्विनचं ऐकायला तयारच नसते. म्हणते की नाही अश्विन, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मलाही माहिती आहे तुझंही माझ्यावरती खूप प्रेम आहे. पण आता अश्विन म्हणतो की जर तू ह्या पेपरवर सह्या नशील करणार तर मला कायद्याचा दुसरा मार्ग वापरावा लागेल. तर प्रेक्षकांना आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की महिपत शिकरेला एक सर्टिफिकेट मिळालं होतं की त्याची वागणूक आणि त्याच्यामध्ये झालेले बदल या गोष्टीमुळे त्याला लवकरात लवकर जेलमधून सुटकाही मिळणार असते. आणि तो दिवस आता इकडे उजळलेला आहे. महिपत शिकरेची फायनली जेलमधून सुटका झालेली आहे. महिपत आता इकडे सगळ्यांचे आभार मानत असतो आणि म्हणतो की यापुढे मी फक्त आणि फक्त सत्याच्या मार्गाने चालणार आहे आणि फक्त जनसेवा करणार आहे. तर प्रेक्षकांना आता हा महिपत बाहेर तर चालला आहे, पण महिपत खरंच सुधारला आहे की महिपतचा हा सगळा बाहेर जाण्यासाठी आत्तापर्यंत होती ती सगळी नाटकं होती, त्याचा प्लॅन होता, हे आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तिकडे सचिन हा आता साक्षीला भेटायला आलेला असतो. साक्षी म्हणते की आपण आत्ताच्या आता कॅनडाला निघून जाऊया, तू आपल्या दोघांची फ्लाईटची तिकीट बुक कर, आपण दोघंही कॅनडाला जाऊ आणि तिकडे शिफ्ट होऊ, म्हणजे कोणाला काही संशयही येणार नाही आणि मी कोणाच्या नजरेसुद्धा मध्ये येणार नाही. सचिन आता ते साक्षीला म्हणत असतो की आता हे काय मध्येच नवीन, हे काय चालू आहे तुझं. साक्षी म्हणते, नवीन नाही, मी खरं सांगते, इथे मला माझ्या जीवाला धोका आहे, मला जर कोणी पाहिलं तर त्याची भीती आहे. आपण एक काम करूया, आपण दोघंही कॅनडाला जाऊ, कॅनडाला शिफ्ट होऊ, तिकडेच नवीन आयुष्याला सुरुवात करू. सचिन म्हणतो, साक्षी हे काय नवीन आता अचानकच आपण कॅनडाला कसे काय निघून जाणार. सचिन मनातल्या मनात म्हणत असतो की अगं मूर्ख बाई, कॅनडाला जाणार आणि तिथे जाऊन खाणार काय, तुझी अख्खी प्रॉपर्टी अख्खा पैसा सगळा इकडे आणि तुझ्या बापाच्या नावावर आहे, जोपर्यंत तुझा बाप बाहेर येत नाही आणि प्रॉपर्टी मिळत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहोत कॅनडाला जाऊन. सचिन म्हणतो, साक्षी आपल्याला एवढ्या लवकर सगळ्या गोष्टी होणं शक्य नाही आहे, कॅनडाला जाऊन आपण जाणार कुठे, राहणार कुठे. साक्षी लगेच म्हणते, म्हणजे राहणार कुठे म्हणजे कॅनडाला तुझं घर आहे ना, तू म्हणालातस की कॅनडाला तुझं घर आहे म्हणून. सचिन म्हणतो की हो बरोबर म्हणालीस तू की माझं घर आहे कॅनडामध्ये, पण तुला माहिती आहे का माझे इंडियातले बरेच मित्र तिकडे आहेत, मी तुला बोललो होतं की नाही, आणि ते सगळेजण मला ओळखतात, अस्मिताला ओळखतात, आमच्या रिलेशनबद्दल त्यांना माहिती आहे. आणि खरं सांगू का साक्षी, तुझी जी मागे जो काही खुनाचा आरोप लागला आहे ती न्यूज सगळीकडे पसरली आणि सगळेजण तुला ओळखतात. आपण कॅनडाला जरी गेलो आणि त्या लोकांनी तुला पाहिलं तरीसुद्धा तुझ्या जीवाला धोका आहेच ना, आपण असं कॅनडाला नाही जाऊ शकत. साक्षी म्हणते की मी विचार केला आहे, मी सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे, मी ठरवलं आहे की प्लास्टिक सर्जरी करून घ्यायची. सचिन म्हणतो की काय साक्षी, तू काय काय बोलतेस, तुला कळतंय का. साक्षी म्हणते की हो मी बरोबरच बोलते, कारण हा माझा चेहरा आहे ना, हा माझा चेहराच माझा दुश्मन झाला आहे, मी कुठे जाऊ शकत नाही आहे आणि ह्या चेहऱ्यामुळेच मी त्या तन्वीच्या समोर आले. नाही, मी ठरवले की प्लास्टिक सर्जरी करून घ्यायची. प्लास्टिक सर्जरी केली तर मला कोणीही ओळखणार नाही, कॅनडामध्ये तर कोणी ओळखणार नाहीच तर नाही, मला इंडियामध्ये सुद्धा कोणी ओळखणार नाही. सचिन म्हणतो, काय नवीन चाललं हिचं, काय हिच्या डोक्यात नवीन शिस्त, काही कळत नाही आहे, हिच्या बापाच्या पैशाचा काही अजूनही थांग पत्ता नाही आहे आणि त्या कॅनडाला जाऊन काय करणार आहे. सचिन म्हणतो की बरं ठीक आहे, आपण हा विचार करू, पण मला असं वाटतं की प्लास्टिक सर्जरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त होत आहेत. साक्षी खरं सांगू का, तू जशी आहेस ना तशी खूप सुंदर आणि छान दिसतेस, मला वाटतं की प्लास्टिक सर्जरी नको करून घ्यायला. साक्षी म्हणते की नाही, मला जर हे आयुष्य सुखाने जगायचं असेल ना तर प्लास्टिक सर्जरी करून घ्यावीच लागणार आहे. मला माहीत नाही सचिन, तू आत्ताच्या आता आपल्या दोघांच्या कॅनडाच्या तिकीट्स बुक कर. आणि आता सचिन म्हणतो की हो मी आजच हे काम करतो. इकडे आता सगळेजण बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात, पूर्णाजी सुद्धा असतात आणि त्यावेळेला आता कल्पना ही सायलीला आवाज देते, सायली माझ्यासाठी जरा कॉफी बनवून आणतेस का. सायली म्हणते हो आणते ना. आणि तेवढ्यातच अर्जुनसुद्धा म्हणतो की बायको अगं ऐक ना, माझ्यासाठी सुद्धा कॉफी हवी आहे. आता ह्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं, सगळेजण सायलीला सायली म्हणून आवाज देत असतात. आणि आता हे सगळं काही पूर्णाजी ऐकते आणि पूर्णाजी म्हणतात की तुम्ही तन्वीला सगळेजण सायली का म्हणताय, काय आहे हा सगळा प्रकार. आता मात्र सगळेजण घाबरलेले असतात. पूर्णाजी म्हणतात की तन्वी अगं काय, हे सगळेजण तुला सायली म्हणून आवाज देतात आणि तू सुद्धा त्यांना सायली म्हणूनच रिस्पॉन्स करतेस, काय आहे हे सगळं. पूर्णाजींना आता इथे एक पॅनिक अटॅक येतो. पूर्णाजी म्हणतात की हे काय आहे सगळं, तुम्ही तन्वीला सायली का म्हणताय.
पूर्णाजी म्हणतात की तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का? तुम्हाला अजूनही पटत नाहीये का की हीच आपली तन्वी आहे म्हणून? का का असं वागताय तुम्ही सगळेजण? का असं करताय? तन्वीला सायली म्हणून का आवाज देताय? म्हणजे तुमच्या लोकांचा अजूनही विश्वास नाहीये. थांबा थांबा, मी एक काम करते, तुम्हाला ना पटवूनच देते की ही माझी तन्वी आहे की नाही ती. आता इथे पूर्णाजी सायलीला काही प्रश्न विचारतात. तन्वीच्या लहानपणीचे जे काही आठवणी असतात त्या विचारत असतात आणि प्रेक्षकांना इकडे आता गंमत म्हणजे जे प्रश्न पूर्णाजीने तन्वीच्या लहानपणीच्या आठवणीबद्दल जे विचारलेत ते सगळ्या प्रश्नांची उत्तर आता तिकडे सायली बरोबर देत असते. आणि पूर्णाजी म्हणते की बघा बघा, ही तन्वी आहे की नाही? तन्वीच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी तिच्या लक्षात आहेत आणि तुम्ही म्हणताय की ही तन्वी नाही आहे. थांबा, मी तुम्हाला आणखीन एक पुरावा दाखवते. तर इकडे प्रेक्षकांना होतं, इकडे साक्षीने पासपोर्ट ऑफिसमध्ये फोन केलेला असतो, कारण सचिनने सांगितलेलं असतं की मी दोघांचे सुद्धा पासपोर्ट बनवण्यासाठी दिलेले आहेत. आणि जेव्हा ते आता इकडे ऑफिसमध्ये फोन करते तेव्हा त्यांच्याकडून कळतं की तुमच्या नावाचा कोणताही पासपोर्ट इथे बनवायला दिलेला नाही आहे, कोणताच विजा दिलेला नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय आहे ना, सचिन दीक्षित आहेत ना, त्यांनी हे सगळं केलं आहे, त्यांच्या नावावर बघा ना तुम्ही. ते म्हणतात नाही हो मॅडम, सचिन दीक्षित किंवा समीरा शेखर असं कोणतंही नाव आमच्या लिस्टमध्ये नाही आहे, आमच्या रेकॉर्डमध्ये नाही आहे. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जेव्हा आता हे ऑफिसमधून असं उत्तर मिळतं तेव्हा मात्र आता साक्षीला कळतं की म्हणजे आपल्याशी सचिन खोटं बोलला, आपल्याला त्यांनी खोटं सांगितलं, त्याने आपल्याला फसवलं. साक्षी म्हणते म्हणजे हा सचिन माझ्याशी खोटं बोलतोय, माझ्याशी फसवतोय. आणि साक्षीला एक गोष्ट कळून चुकते, म्हणजे सचिनचं तिच्यावरती काही प्रेम नाही आहे. तो हे सगळं काही करतोय ते फक्त आणि फक्त पैशांसाठी करतोय. त्याने अण्णांना सोडवण्यासाठी सुद्धा एवढे पैसे घेतले, पण अण्णांना सुद्धा त्याने अजून जेलमधून बाहेर काढलंच नाही आहे. त्याच्या वकिलाचा काही फायदा झाला नाही आहे. म्हणजे सचिनसुद्धा हा त्या प्रियासारखाच निघाला. त्याला फक्त आणि फक्त माझा पैसा हवा आहे. सचिन आता बघ मी तुझी कशी वाट लावते ते. आता इथे साक्षीने सचिनला मारण्याचा एक वेगळाच प्लॅन केलेला आहे. तिकडे पूर्णाजी सगळ्यांना म्हणत असतात की तुम्हाला बघायचं आहे ना, पुरावा बघायचा आहे ना की हीच माझी तन्वी आहे म्हणून. आता पूर्णाजी सायलीला खाली बसायला सांगतात आणि म्हणतात की सायली मला तुझा उजवा पाय दाखव. सायली म्हणतात की पूर्णाजी काय बघायचं आहे तुम्हाला? सायली तिचा उजवा पाय दाखवते, तळपाय, आणि त्या तळपायावरची तुळशीपत्राची खूण आता इकडे अन्नपूर्णा आजींनी स्वतः पाहिलेली आहे. आणि अन्नपूर्णाजी म्हणतात की खोटं वाटतं ना तुम्हाला सगळ्यांना की ही माझी तन्वी नाही आहे म्हणून? मग या सगळ्यांनी आणि बघा तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. आणि आता इथे सगळेजण पुढे येतात आणि पाहतात तर काय, सायलीच्या पायावरच खरंच तुळशीपत्राची खूण सगळ्यांनी पाहिलेली आहे. म्हणजे अन्नपूर्णा आजीला जो काही भास होता की तन्वी ही तन्वीच आहे, म्हणजे सायली ही तन्वी आहे, ते खरं निघालं. आणि म्हणजे इतके दिवस सायली ही सगळ्यांच्या समोर असून सुद्धा तुळशीपत्राची खूण सायलीच्या पायावर कोणीच पाहिली कशी नाही. तर प्रेक्षकांना आता इथे अन्नपूर्णाजींनी पुराव्यासकट सगळ्यांसमोर सायली ही खरी तन्वी असल्याचं आता सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं आहे. बाकी सगळ्यांना मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. इथे आता सगळेजण अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, अरे तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे, हे इतकी दिवस तू कधी पाहिली नाहीस का? अर्जुन म्हणतो की माझं कधी लक्षच नाही गेलं तिच्या पायाकडे. तर कल्पनासुद्धा म्हणते की सायली तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे, तू आम्हाला एवढे दिवस कधी सांगितलंच नाही.